हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील टॉपिक नंबर 10 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे अवकाश मोहिमा. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये एक खूप महत्त्वाचा पॉईंट आपण पाहिला. तो पॉईंट असा होता की उपग्रह प्रक्षेपक म्हणजे सॅटेलाईट लॉन्चर व्हेइकल असं त्याला म्हटलं जातं. पहा, उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय हो, तर तुम्ही टी व्हीला पाहिलं असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे उपग्रह अवकाशात सोडले जातात आणि ते उपग्रह अवकाशात जे सोडले गेले ते कोण कोण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेलं होतं तर आपल्याला माहिती आहे, खगोलशास्त्रज्ञ सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, राकेश शर्मा यासारखी जी लोकं होती हे अवकाशामध्ये पोहोचलेले होते. आणि जो सगळ्यात पहिला होता तो रशियाचा गागरिन म्हणून होता. तो सगळ्यात पहिला अवकाशात गेलेला मनुष्य होता असं म्हटलं तरी चालेल. आता पहा, हे झालं अवकाशातली उदाहरणं. जर का आपल्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर दैनंदिन जीवनातलं उदाहरण म्हणजे पहा, दिवाळीच्या वेळेस तुम्ही आत्ताच नुकतीच दिवाळी झालेली आहे, दिवाळीच्या वेळेस तुम्ही रॉकेट उडवतं की नाही, ते एक प्रकारचं प्रक्षेपकच आहे. ओके, जेव्हा तुम्ही त्या वातीला ती वात पेटवता काय होतं, ती वात पेटल्यानंतर ते जे रॉकेट असतं ते उलट्या दिशेने वरच्या दिशेने अवकाशात झेपावते, हो की नाही. म्हणजे या ठिकाणी जो नियम वापरला जातो तो न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम वापरला जातो. म्हणजे हे एक प्रकारचं रॉकेट हे एक प्रक्षेपकच आहे. त्याच पद्धतीनं उदाहरण नंबर 2 जर का द्यायचं म्हटलं तर पहा, आपण फुगा फुगवला आणि आकाशात तो उडवला, किंवा आकाश दिवे असतात पहा, हे देखील एखाद्या प्रक्षेपकाप्रमाणेच कार्य करत असतात. आणि त्याचे कार्य कसे चालते, त्याच्यामध्ये लागणारं इंधन कसं असतं, हे सगळं आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ज्या पॉईंटकडे आपण वळतोय त्या पॉईंटचं नाव असं आहे की पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा असं त्या पॉईंटचं नाव आहे. पण त्याच्या आधी आपल्याला थोडासा एक वेगळा पार्ट बघायचा आहे, सो तो आपण नंतर लिहूयात. सो मी तो पॉईंट न लिहिता दुसरा पॉईंट या ठिकाणी मला लिहावासा वाटतंय. तो असा आहे की अवकाश मोहिमांचे महत्त्व, किंवा आपण असं म्हणूयात की जे उपग्रह आपण सोडतो, कृत्रिम उपग्रह, त्यांचे उपयोग काय काय असतात हे आत्ता आपण पाहणार आहोत. सो लेट्स सी, पॉईंटचं नाव काय आहे आपल्या, कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व किंवा अवकाश मोहिमांचे महत्त्व असं देखील म्हटलं तरी चालेल. आता पहा, तसं हा जर का पॉईंट पाहायचा म्हटलं तर आपण गरज आणि महत्त्व ऑलरेडी पाहिलेलं आहे. पहा, कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व काय काय असतं, तर सगळ्यात पहिला जो मला महत्त्व किंवा इम्पॉर्टन्स मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय तो म्हणजे कृत्रिम उपग्रहामुळं काय झालेलं आहे. पहा, वेगवेगळ्या पद्धतीचे सॅटेलाइट्स आपण अवकाशात सोडल्यामुळं काय झालेलं आहे, हे जग हे जे आहे हे एक प्रकारचं वैश्विक खेडं बनलेलं आहे. पहा, तुम्ही आजकाल कुठल्याही भागामध्ये पहा, शहरं असू दे, खेडी असू दे, सगळीकडे इंटरनेटचं जाळं पोचलेलं आहे, हो की नाही. सगळ्या ठिकाणी सगळ्यांपर्यंत इंटरनेट पोहोचलेलं आहे. इंटरनेट कशामुळं पोहोचलेलं आहे, तर हे देखील उपग्रहांमुळं म्हणजे सॅटेलाईटमुळंच. सॅटेलाईटमधून वेगवेगळ्या दुर्बिणींद्वारे काय होतं, वेगवेगळे सगळेजण एकमेकांच्या संपर्कात येतात. सो हे जे विश्व आहे हे एक प्रकारचं वैश्विक खेडं झालं आहे. कुणामुळं, तर कृत्रिम उपग्रहामुळं. मग पहा ना, इंटरनेटचे किती उपयोग आहेत. आत्ता आपण शिकतोय हे कशावरती शिकतोय, मोबाईलवरती शिकतोय, इंटरनेटवरती शिकतोय. सो जो सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपयोग मला इथं सांगावासा वाटतो किंवा महत्त्व सांगावंसं वाटतं ते म्हणजे आपले जीवन अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कृत्रिम उपग्रहांचा आपल्याला उपयोग होतो. सो आपण इथं पहिलं लिहूयात, आपले जीवन अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी हा झाला उपयोग क्रमांक 1. पहा, आता दुसरा पाहूयात आपण. उपयोग क्रमांक 2 पाहताना मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं. पहा, उपयोग जर दुसरा आपण पाहायचा म्हटलं तर
मी तुम्हाला सांगितलं आकाश आणि अवकाश या दोघांमधला बेसिक डिफरन्स काय आहे, तर आकाश म्हणजे दिवसाचं दिसणारं जे काही निळशार निरभ्र ढग असतात त्याला आपण आकाश म्हटलेलं होतं. तर अवकाश म्हणजे काय म्हटलेलं होतं, अवकाश म्हणजे रात्रीची दिसणारी विश्वातील मोकळी पोकळी आणि त्या पोकळीमध्ये असणारे विविध पद्धतीचे तारे याला आपण म्हटलेलं होतं अवकाश, हो की नाही. म्हणजे अवकाश हे काय आहे, हे एक प्रकारचं विश्व आहे आणि त्या विश्वाची माहिती आपल्याला कोणामुळं कळतं, तर वेगवेगळ्या पद्धतीचा अवकाश मोहिमांमुळं. अवकाश मोहिमा होतात म्हणजेच त्या अवकाश मोहिमांपर्यंत पोहोचतं कोण, तर अवकाश मोहिमांपर्यंत कृत्रिम उपग्रह पोहोचतात म्हणजे मानवाने तयार केलेले जे सॅटेलाइट्स असतात ते पोहोचतात, हो की नाही. सो आपल्याला कशाची माहिती कळते हो, विश्वाची माहिती कळते. सो आपण इथं लिहूयात विश्वातील विविध घटकांची माहिती मिळण्यासाठी. पहा उपयोग क्रमांक 3 आपण पाहणार आहे. आता विश्वातील विविध घटकांची माहिती मिळते, तर विश्वातील जी काही मिळालेली माहिती आहे, विविध घटकांची माहिती मिळालेली आहे त्या माहितीबद्दलचे अधिकाधिक ज्ञान वाढवण्यासाठी. सो आपण इथे लिहूयात ओके. पहा उपयोग क्रमांक 4 किंवा चौथा जर काही इम्पॉर्टन्स सांगायचा म्हटलं तर आपण काय सांगू शकतो. पहा आपल्याला अवकाश मोहिमांमुळे काय होतं, अवकाश मोहिमा कशाच्या द्वारे होतात, कृत्रिम उपग्रहांच्या साह्याने, हो की नाही. कृत्रिम उपग्रहांच्या साह्यानं अवकाशात आपण पोहोचतो. अवकाशात पोहोचल्यानंतर आपण कोणाच्या जवळ जातो, तर आपण सूर्यमालेच्या जवळ जातो. सूर्यमालेच्या जवळ गेल्यामुळे काय होतं, तर सूर्यमालेतील जे काही विविध घटक असतात, आता कोणते विविध घटक असतात, तर सूर्य असेल, चंद्र असेल, तारे असतील, तारकामंडल असेल, धूमकेतू असेल, उल्का असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे सप्तर्षी असतील, या सगळ्यांचा आपल्याला काय होतो, जवळून अभ्यास करता येतो. कोणामुळं, तर या विविध प्रकारच्या अवकाश मोहिमांमुळं आणि कृत्रिम उपग्रहांमुळं. सो आपण हे देखील इथं लिहूयात. काय होतं आपल्याला, सौरमंडलातील विविध घटकांचे जवळून निरीक्षण करता येते किंवा करण्यासाठी असं काही म्हणा. ओके. आता 5वं पहा, जेवढा आपण त्याचा जास्त अभ्यास करणार आहे तेवढं आपल्याला त्याच्याबद्दल जास्त माहिती मिळणार आहे. चंद्र काय आहे, पृथ्वी काय आहे, तारे काय आहेत, ग्रह काय आहे, या प्रत्येकाचा आपल्या लाईफमध्ये असणारा रोल काय आहे, हे सगळं जर का आपण याचा अभ्यास केला तर अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कळणार आहे. अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कळल्यामुळं त्याची देखील काय होणार आहे, उत्क्रांती आणि विविध पद्धतीच्या उत्पत्ती कशा होतात हे देखील आपल्याला समजणार आहे. सो आपण असं लिहूयात, कृत्रिम उपग्रहांचा उपयोग हा सौरमालेतील घटकांच्या उत्क्रांती आणि उत्पत्तीविषयी ज्ञान वाढवण्यासाठी पहा हे सगळं आपल्याला करता येतं. आणखीन काय करता येतं पहा, अवकाशामध्ये हे तर आपण पाहिले कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व किंवा अवकाश मोहिमांचे महत्त्व. आता अवकाश मोहिमांचे महत्त्व, अवकाश मोहिमा ह्या कोणाच्या साह्याने केल्या जातात, तर या कृत्रिम उपग्रहांच्या साह्यानेच केल्या जातात. सो दोन्ही पॉईंट्स एक म्हटलं तरी चालेल. सी, एखादा कृत्रिम उपग्रह आपण अवकाशात सोडतो. अवकाशात सोडतो म्हणजेच तिथं काय असावं लागतो,
तर आपल्याला माहिती आहे पृथ्वीवरती कोणतं बल कार्यरत सतत असतं, तर गुरुत्वीय बल कार्यरत असतं, हो की नाही. गुरुत्वाकर्षणपासून किंवा गुरुत्वीय बलापासून एखादं यान अंतराळात जातं, ते अंतराळात जाण्यासाठी तिथे एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे कोणती. जो काही एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा वेग आहे, म्हणजे द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट, कुठल्याही वस्तूची. पहा, समजा मी इथं उभी राहिलेली आहे आणि इथून मला एखादं यान किंवा सपोज हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे आणि इथून मला एखादा उपग्रह लॉन्च करायचा आहे किंवा तो अवकाशामध्ये पाठवायचा आहे, तर तिथे एक गोष्ट असणं महत्त्वाचं असतं. कोणती गोष्ट असणं महत्त्वाचं असतं, तर जो काही सुरुवातीचा वेग आहे आणि मुक्ती वेग आहे. आपण शिकलेलो आहोत गुरुत्वाकर्षण या टॉपिकमध्ये, आपण शिकलेलो आहोत सुरुवातीचा वेग म्हणजे काय, मुक्ती वेग म्हणजे काय. सुरुवातीचा वेग म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि मुक्ती वेग म्हणजे काय, तर एस्केप व्हेलॉसिटी. ओके, तर हा जो सुरुवातीचा वेग असतो हा कोणत्याही ऑब्जेक्टचा किंवा कोणत्याही वस्तूचा हा एस्केप व्हेलॉसिटी किंवा मुक्ती वेगापेक्षा अधिक असणं आवश्यक असतं. काय असणं आवश्यक असतं, अधिक असणं आवश्यक असतं. मग एखाद्या कोणत्याही ग्रहाचा मुक्तिवेग काढायचा असेल तर कसा आपण काढतो, हे देखील आपण शिकलेलं आहे गुरुत्वाकर्षण या टॉपिकमध्ये. तेच त्यांनी इथं सांगितलेलं आहे आणि तो कशासाठी महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो लेट्स सी, आत्ता आपण पाहणार आहे की एखाद्या ग्रहाचा मुक्तिवेग कसा काढायचा. इथं लिहूयात आपण. असं करूयात म्हणजे पॉईंट तुमच्या लक्षात येईल. इथं देखील आपण असं करूयात, एखाद्या ग्रहाचा मुक्तिवेग जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल किंवा त्या मुक्तिवेगाचे सूत्र काढायचं असेल, एखाद्या ग्रहाच्या मुक्तिवेगाचे सूत्र समजून घ्या. काढायचं असेल तर कसं काढावं लागतं. सगळ्यात पहिल्यांदा जी मी तुम्हाला मेन थिंग सांगितली, बेसिक गोष्ट सांगितली, ती म्हणजे सुरुवातीचा वेग जास्त पाहिजे. म्हणजे कुठला, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट, ऑफ ॲन एनी ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट म्हणजे आपल्या इथं कोण आहे, तर कृत्रिम उपग्रह आहे, ओके नाही, जो आपण सोडणारे किंवा जो आपण लॉन्च करणारे. कुठून, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून. आता पृथ्वीचा पृष्ठभाग आहे म्हणजे त्याच्यावरती कोणतं बल असणार आहे, तर गुरुत्वीय बल असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. हा जो सुरुवातीचा वेग असतो हा अधिक असणं गरजेचं असतं कोणापेक्षा. सो आपण असं लिहूयात, एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा वेग म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागाचा वेग, सॉरी, पृष्ठभागावरचा वेग असं म्हटलं तरी चालेल, हा ग्रेटर पाहिजे. कशापेक्षा, मुक्तिवेगापेक्षा. आता मुक्तिवेग म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एस्केप व्हेलॉसिटी आणि दिस इज दी इनिशियल व्हेलॉसिटी, एस्केप व्हेलॉसिटी. आणि ते काढायची कुठल्या सूत्रानंतर पहा, त्यासाठी एक सूत्र आहे बाळांनो की जे वी हॅव ऑलरेडी सीन इन द टॉपिक ग्रॅव्हिटेशन. ओके, व्ही एस्केप, व्ही स्टँड्स फॉर व्हेलॉसिटी, एस्केप मुक्तिवेग. ओके, तर हे एका सूत्राने काढतात. सूत्र आहे √2gm अपॉन r. ओके, आता यातलं प्रत्येकाची आपण व्हॅल्यूज बघणार आहे आणि ते जे सूत्र आहे हे सूत्र आपल्याला निघालं, एखाद्या ग्रहाचा मुक्तिवेग किती असावा म्हणजेच त्याची एस्केप व्हेलॉसिटी किती असावी. सी, आता यातलं जी म्हणजे काय असतो तर आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, म्हणजेच याला मराठीमध्ये गुरुत्वीय स्थिरांक असं म्हणतात बाळांनो. आणि तो किती असतो तर विच इज इक्वल टू 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg/square. ओके, नंबर 2 m स्टँड्स फॉर ग्रहाचे वस्तुमान. m म्हणजे मास, मासला मराठीमध्ये वस्तुमान म्हणतात. सो आपण इथं लिहूयात ग्रहाचे वस्तुमान. सी, ते किती असतं पहा, 6 × 10⁻⁷ मीटर, सॉरी वस्तुमान आहे ना, मग kg येणार. ओके, आणि तिसरा आहे r, म्हणजे ही असणारे ग्रहाची त्रिज्या.
त्रिज्या म्हणजेच रेडियस ऑफ ॲन प्लॅनेट. ओके, हे वस्तुमान ती असते 6.64 इंटू 24 इंटू 10⁹ मीटर पर सेकंड. आणि या सगळ्याला कॅल्क्युलेट केल्यानंतर प्रत्येकाची या ठिकाणी जर का आपण व्हॅल्यू घातली आणि अंडर रूट जर का काढलं, आता इथं 2 आहे, 2 इंटू मी काय करणार आहे, जीची व्हॅल्यू इंटू एमची व्हॅल्यू इंटू दिस व्हॅल्यू, ह्या सगळ्या जर का व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केल्या तर ते आन्सर येतं 11.18 मीटर पर सेकंड. ओके, आणि हा जो आहे हा काय आहे, कुठल्याही उपग्रहाला पृथ्वीपासून अवकाशात जो सोडायचा प्रक्षेपकाची जी गती असते ती गती किती असते, कमीत कमी 11.18 मीटर पर सेकंड एवढं असते. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून आपण असं लिहूयात, इथं लिहूयात का, मी व्हॅल्यू पुट नाही केल्या, काय अवघड नाही येते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून अंतराळात एखादे यान पाठवायचे असेल तर प्रक्षेपकाची कमीत कमी गती .18 मीटर पर सेकंड एवढी असणं गरजेचं असतं. पहा, हे 2 पॉईंट समजलेले आहेत. काय 2 पॉईंट पाहिले आत्ता आपण, तर एक म्हणजे कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व किंवा अवकाश मोहिमांचे महत्त्व काय आहेत, त्याचा उपयोग काय आहेत, का अवकाश मोहिमा करायचा, का स्पेस मिशन हा टॉपिक आपण स्टडी करायचा, हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यानंतर आपण काय काढलं तर एखाद्या ग्रहाचा मुक्तिवेग कसं काढायचं किंवा सूत्र त्याच्यावरून कसं काढायचं. मुक्तिवेग म्हणजे थोडक्यात काय तर एस्केप व्हेलॉसिटी, हे ऑलरेडी आपण गुरुत्वाकर्षण या टॉपिकमध्ये शिकलेलं आहोत. इथं तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे तर एखादे यान अंतराळात सोडायचे असेल तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून म्हणजे गुरुत्वाकर्षण बलापासून प्रक्षेपकाची जी गती असते म्हणजे जी स्पीड असते कशाचं तर सॅटेलाईटचं हे किती असणं गरजेचं आहे, सॉरी लॉन्चरचं हे किती असावं लागतं तर 11.18 मीटर पर सेकंड एवढं असणं गरजेचं असतं. पहा, आत्ताच आपण एखाद्या ग्रहाचा मुक्तिवेग कसा काढायचा यासाठीचे सूत्र पाहिलेले आहे. इथे एक थोडीशी करेक्शन आहे बाळांनो, ती म्हणजे अशी की पहा, इथं जे ग्रहाचे वस्तुमान आहे ते आपल्याला इथं लिहायचे 10 m बरोबर 6 × 10⁻²4 किलोग्राम, हां ना की 9 व्हेरी सॉरी 24 इथं आपल्याला 6.4 × 10⁻6 एवढी त्याची त्रिज्या आपल्याला इथं लिहायची आहे. आणि हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर जे आन्सर आपल्याला मिळतं ते 11.18 मीटर पर सेकंड मिळतं. आणि 11.18 हे म्हणजेच ते किती असणार आहे, हे सगळं जर का आपण कॅल्क्युलेट केलं तर ते किती येतं 11.2 इथं लिहिलेलं आहे. आता 11.2 का तर जेव्हा इथली पॉईंटच्या पलीकडची व्हॅल्यू ही जेव्हा 5पेक्षा जास्त असेल किंवा 10पेक्षा जास्त असेल तर ती आपण काय करतो ऑन एन ॲव्हरेज घेतो. आता 18 म्हणजेच किती येणार आहे, आपण 18 ही कशाच्या जवळची आहे 20च्या जवळची आहे. सो आपण इथे काय लिहिणार आहे 11.2 किलोमीटर पर सेकंड. सो जो मुक्तिवेग लागतो तो किती असतो तो 11.2 किलोमीटर पर सेकंड इतका. ओके, आणि अशा पद्धतीनं एखाद्या ग्रहाचा मुक्तिवेग कसा काढायचा हे या सूत्रावरून ठरते. एक पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून मुक्त होऊन, हे महत्त्वाचं आहे कारण की आपण तिथून सोडतो ना, ते मुक्त होऊन
अंतराळात एखादे जर का यान पाठवायचे असेल तर प्रक्षेपकाची कमीत कमी गती 11.2 किलोमीटर प्रति सेकंद एवढी असणं गरजेचं असतं. हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. 2 महत्त्वाचे पॉईंट्स पाहिलेले आहे. आय होप तुम्हाला समजलेले असतील. व्यवस्थित हे करायचं आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथे थांबूयात आणि एकच पॉईंट या टॉपिकमधला राहिलेला आहे, तो म्हणजे पृथ्वीपासून दूर गेलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मोहिमा त्या कोणत्या आहेत हे आपण आता नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे. थँक्यू.